श्रावण सरलाय पण गणपती अजूनही काही दिवस बाकी आहेत. मग काहीतरी झणझणीत तिखट आणि चमचमीत असं खायचं मन करत असेल ना, तर काय करायचं माहिती आहे का? मिक्सरच्या भांड्यात घालायचे 4 हिरव्या मिरच्या, थोडासा लसण, जिरे आणि त्याला जाडसर आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचा. नंतर मग काय करायचं, इथं कोथिंबीर छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे, ती बारीक चिरून घेतली आहे. त्यात घालायचं बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ घालून घ्यायचं. तांदळाचं पीठ घातल्याने काय होते, आपली वडी ही कुरकुरीत होते. त्यानंतर घालायचं चवीपुरतं मीठ, तीळ घालून घ्यायचं आहे आणि मिक्सरला वाटलेलं याला हिरव्या मिरच्याचं वाटण घालून घ्यायचं आहे. हे छान आधी मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतरच पाणी घालायचे, जेणेकरून मसाले कोथिंबीरीला छान लागले जातील. पाण्याचा जास्त वापर करायचा नाही, कमी पाण्यातच आपल्याला हे याचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे मी त्याचे छोटे छोटे गोळे करून घेते, जेणेकरून ते आपल्याला वाफवता येतील. यावर मी अजून थोडंसं तीळ घालून घेते आहे, छान म्हणजे आपली जी वडे आहेत ते दिसायलाही सुंदर दिसतील आणि चवीलाही छान लागतील. तीळ छान दाबून घ्यायचे आहेत. पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलं आहे. छान पाणी कडकडीत गरम झाल्यानंतर एक एक अशा गोळ्याला ठेवून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवून आपल्याला हे 15 ते 20 मिनिट छान वाफेवर शिजवून घ्यायचं आहे. वाफेवर शिजल्यानंतर थंड झाल्यानंतर मी छान याचे बारीक असे काप करून घेते आणि डीप फ्राय न करता मी याला थोड्याशाच तेलात फ्राय करून घेते. याला फ्राय करायला थोडा वेळ लागतो, परंतु छान मध्यम गॅसवर आपल्याला याला तळून घ्यायचं आहे. अलटीपलटी करून याला मी मस्त असं कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलं आहे. ज्या राहिलेल्या वड्या होत्या ना, त्या पण मी याच प्रकारे मंद गॅसवर तळून घेते. तयार आहे आपली कोथिंबीर वडी.